स्वागत है भाई, स्वागत है। मेहमानों का स्वागत है। स्वागत है भाई, स्वागत है। मेहमानों का स्वागत है। स्वागत है भाई, स्वागत है। मेहमानों का स्वागत है। NSS clap goes to झामणझिरा येथे माय भारत पोर्टल व बालविवाह कायदा याविषयी चर्चासत्र। राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे हक्काचे व्यासपीठ डॉक्टर सुरेखा बनसोडे। आपल्या आयुष्यात सुसंस्कार करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग असतो आणि या माध्यमातून केलेले संस्कार हे दीर्घकाळ टिकत असतात, असे प्रतिपादन डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी केले। तर शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आणि त्यासोबत कायद्याचे ज्ञान आपल्यासोबत असल्यास आपल्याला कुणापुढेही हात पसरण्याची गरज भासणार नाही, असे प्रतिपादन शिवशाहीर डॉक्टर सुनील पवार यांनी केले। आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूपसिंग हिरानाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने झामणझिरा या गावात दिनांक 11 ते 13 या कालावधीत विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर सुरू आहे। यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपक्रमशील प्राध्यापक डॉक्टर सुरेखा बनसोडे आणि शिवशाहीर डॉक्टर सुनील पवार यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तसेच व्यासपीठावर डॉक्टर गौरी पाटील मॅडम उपस्थित होत्या। या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश पाडवी आणि काजल वसावे, प्रास्ताविक रोहन गावित तर आभार शारदाबाई गावित यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकांक्षा वळवी, वंदना कोकणे, सुरजित वसावे, मोहित वसावे, प्रशांत पाडवी, सविता महाले, नितीक्षा गावित यांनी परिश्रम घेतले। गेला तर मी जायचं कुठं म्हटलं तर ते म्हणे कायदाच नाहीये म्हणे असा, पण असं नाहीये, रिटर्न चौकशी पण होते। परंतु जेव्हा बालविवाह वगैरे अशा घटना घडतात आणि तुम्हाला प्रतिबंध करायचा असतो तेव्हा गुपचूप करायचं। तर तुम्ही गेले एखाद्या ठिकाणी बालविवाह होतोय सर मी आता इथं बंद करून टाकेल, ते सगळे मिळून तुम्हाला पहिले झोडतील, पहिले तुम्हाला मजबूत मार देतील आणि मग ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमच्यावर कंप्लेंट करतील। बालविवाह करायचा असेल पोलिसांना गुपचूप फोन करा, काय 112 मला वाटतं इथं आले होते का पोलीस मार्गदर्शन करायला, आमच्या कॅम्पला बोलवलं होतं। 112 नंबर डायल केला तरी पोलीस गाडी उभी राहते। एक बालविवाह याच्या एरियातला रोहनच्या एरियातला आम्ही शांततेने एकदम मजबूत कार्यक्रम वाजवला, पोलीस आले, उचलून घेऊन गेले, बालविवाह रद्द केला। 8 दिवसापूर्वीची घटना आहे, नवापूरच्या आपल्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये एक लेडीज आली, तिचं वय होतं 16.5 वर्ष, ती प्रेग्नेंट होती, ती कपलायचीच नाही, आधार कार्ड मागवलं। जीवन जगणारे अनेक लोक होऊन गेलेत। अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर सुरेखा बनसोडे मॅडम यांनी सुरुवातीला आपल्याला लक्षात आलं असेल मित्रांनो, या विद्यार्थिनीने छान एक वाक्य वापरलं की अत्यंत गोड आवाजामध्ये मॅडम सूत्रसंचालन करतात किंवा मॅडमचा आवाज अत्यंत गोड आहे। त्यांनी जेव्हा फोन केला विद्यार्थ्यांनी की विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की बाबा परिचय काय नाही, माझा एवढा परिचय सफिशियंट आहे, माझं शिक्षण वगैरे बस। मोठ्या माणसांना परिचय किंवा या त्यांचा परिचय त्यांच्या प्रत्यक्ष बोलण्यातून होत असतो। सुनील पवार सरांनी पण तसंच सांगितलं की बाबा काही परिचय देण्याची आवश्यकता नाही, सफिशियंट आहे माझं नाव। पण मला सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, या माणसांनी तपस्या केली, अनेक वर्षानुवर्षापर्यंत तपस्या केली। आपल्याला वाटतं किती छान बोलतोय, किती छान मॅडमांनी किती छान मांडलं, ही मॅडमांची तपस्या आहे। मॅडमांना आता माय भारत पोर्टल हे आपण आपल्या पद्धतीने रजिस्टर कर, जेव्हा सरांनी विचारलं माय भारत पोर्टलला किती